किती महागडी ठरू शकते। एक चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर सुद्धा फेकून देईल, परंतु येणारी वेळ दर्शवेल। आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूमध्ये 5 धावेची आवश्यकता असेल। या आपण जाऊया डीजे ऑपरेटर कडे। चला, नो मीटिंग नो टाइम। मग आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर, जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33 या धावसंख्येवर 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। शेवटचे 6 चेंडू घेऊन येतोय राहुल। आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल का? या 5 धावा मात्र देऊ शकेल की नाही याकडे लक्ष असेल। 2 फलंदाज आहेत, एका साईडला कल्पेश आणि एका साईडला रोशन। व्हॉट अ मॅच। टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय, सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। जिथे एकच धाव तिथे मात्र आपण पाहू शकलात अजून 3 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळाल्या ओव्हरथ्रोच्या स्वरूपात। 5 चेंडू आणि 5 धावा, सुंदर सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला पाहिलं सोडून दिलं होतं, रिस्क घेतली नव्हती आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून असं टेनिस क्रिकेटमध्ये आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा घडताना आपण दृश्य पाहिलेत। फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल। एक दृश्य मला अजून आठवतो, कगिसो रबाडाने चेंडू मात्र पिच केला होता, सुरेश रैनाने तो सोडून देण्याचा प्रयत्न केला आणि क्लीन बोल्ड मात्र डावी यष्टी वाकवली होती। तोच क्षण मात्र यावेळेला ताजात करून देत असताना पाहायला मिळतोय। फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला मिस्टर कल्पेश। बॅक टू द पॅव्हिलियन। 4 चेंडू 5 धावा। व्हॉट अ मॅच, रफ अँड टफ। पुन्हा एकदा गोलंदाज क्लीन बोल्ड, सुपर लेंथ लाईन। लगातार 2 चेंडूवर 2 क्लीन बोल्डच्या माध्यमातून मोहरे टिपले गेलेत। अतिशय चमकदार कामगिरी करताना किमया साध्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय। मिडल स्टंप, ऑफ स्टंप मात्र यावेळेला जरूर वाकवला गेलाय। सुपर बॉलिंग। लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद राहुल। व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट बॉलिंग। हॅट्रिक वर पोहोचला गेलाय। म्हणतात ना, जिंकण्याची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत। ऑफ साईडला सुरेख पद्धतीने तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय। चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला, खराब क्षेत्ररक्षण। चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय। स्कोर इज लेवल। असं वाटलं रुपेशला, आम्ही सेलिब्रेशन करण्याच्या तयारीमध्ये आहोत। 2 चेंडू 1 धावेची गरज, चेसिंग कंपल्सरी आहे। इथे जर 1 धाव तुम्ही घेतायत तर डेफिनेटली विनरचा स्टिकर तुम्हाला लागेल या पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये। परंतु इथून जर 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू डॉट आले तर कदाचित प्रतिस्पर्धी संघ मात्र वर्चस्व गाजवेल। बिरसा वॉरियर्स सज्जनपाडा संघ फलंदाजी करतोय। अप्रतिम, पंचांकडे दाद। हे काय घडलं गेलं, सेलिब्रेशन अगोदर झालं होतं रुपेशचं। असा क्षण मात्र आमच्या गावातील आडणे गावातील स्पर्धेमध्ये झाला होता। तो सुद्धा किस्सा खूप मोठा आपल्याला पाहायला मिळतो, परंतु तिथे पराभूतच्या छायेत जावं लागलं होतं।
धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 37. आता मात्र हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत आणि प्रत्येक प्रेक्षक जिथे बसले तिथे मात्र चर्चेला उधाण आलंय की मात्र आज संडे आहे, पैसा वसूल मॅच आल्याचं आम्हाला या ठिकाणी समाधान मिळालंय. एक चेंडू आणि एक धावेची आवश्यकता. म्हणून म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. मित्रांनो, खेळाडूंनो, या पण ऐकूया एक सुमधुर संगीत. एक चेंडू एक धाव. 37 धावा, 37. राहुल, व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. एकदा जोरदार टाळ्या होत्या या सामन्यासाठी दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज. एक चेंडू एक धावेची आवश्यकता. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा क्षण. यावेळेला मात्र आपण पाहू शकतात, मी म्हटलं होतं अगोदर सेलिब्रेशन झालं होतं, परंतु रुपेश ने मारलेला तो चौकार, मिसफील्डचा फायदा. कदाचित राहुल मात्र या ठिकाणी राहुलची पाठ थोपटली असेल आणि जर तो क्षेत्ररक्षक यावेळेला रिलॅक्स झाला असेल, अन्यथा झोप लागली नसती. कारण ज्या पद्धतीने राहुलने गोलंदाजी केली, टिच्चून मारा केला, अचूक भेदक मारा. आणि आज मात्र यावेळेला बिरसा वॉरियर्स सज्जनपाडा संघाच्या फलंदाजांना झोप लागणार नाही, कारण ही स्पर्धा आहे क्वालिटी दर्जाची. सूर्या वार्षिक मेळावा 2022. या स्पर्धेसाठी 1 वर्ष तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.